संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास आपण सध्या पाहत आहोत। या प्राचीन धम्मस्थळांपैकी लुंबिनी आणि बुद्धगया या दोन धम्मस्थळांचा इतिहास आतापर्यंत आपण बघितलेला आहे। भगवान बुद्धांनी ज्या 4 प्रमुख धम्मस्थळांचा दर्शन करण्याचा उपदेश दिलेला आहे, त्या 4 धम्मस्थळांपैकी जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला ते लुंबिनी, जिथे भगवान बुद्धांचा बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया, या 2 प्रमुख स्थळांचा इतिहास आपण आतापर्यंत बघितलेला आहे। भगवान बुद्धांनी या 4 प्रमुख धम्मस्थळांचा उपदेश दिला, त्यापैकी 3ऱ्या क्रमांकाचं अत्यंत महत्त्वपूर्ण एक धम्मस्थळ ज्याला आपण सारनाथ असं म्हणतो, त्या सारनाथचा इतिहास अगदी बुद्ध काळापासून तर आज आधुनिक काळापर्यंतचा सारनाथचा इतिहास आजच्या धम्मदेसनेमध्ये आपण पाहणार आहोत। आजचं जे यूपी आहे म्हणजेच उत्तर प्रदेश, त्या उत्तर प्रदेशची जी धार्मिक राजधानी आहे, म्हणजे ज्या ठिकाणी सर्वाधिक धार्मिक संस्कार पार पाडले जातात, तसं राजधानी तर लखनौ आहे, पण सहज म्हटलं जातं उत्तर प्रदेशची धार्मिक राजधानी म्हणजे वाराणसी, ज्याला पूर्वीला बनारस म्हणायचे, काशी म्हणायचे, आज त्याचं आधुनिक नाव वाराणसी आहे। त्या वाराणसीपासून अगदी 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती सारनाथ हे स्थळ आहे। सारनाथ हे स्थळ जसं लुंबिनी हे भगवान बुद्धांचं जन्मस्थळ म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये प्रसिद्ध आहे, तसंच बुद्धगया भगवान बुद्धांचं बुद्धत्व प्राप्ती स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। तसंच सारनाथ हे स्थळ धम्मचक्र प्रवर्तन भूमी म्हणून प्रसिद्ध आहे। याबद्दल अनेक धम्मदेसना यापूर्वी सुद्धा मी केलेले आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांना इतिहास माहितीच आहे की कशा पद्धतीने भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर बुद्धगया ते सारनाथपर्यंत प्रवास करतात। तर तो ऐतिहासिक प्रवास म्हणजे बुद्धगयाला भगवान बुद्ध ज्ञान प्राप्त करतात, वैशाख पौर्णिमेला 7 आठवडे तिथे व्यतीत करतात
आणि मग त्यानंतर निश्चय करून त्या बुद्धत्व ध्यानाचा पहिला उपदेश करण्यासाठी बुद्धगया ते सारनाथ पर्यंत पायी प्रवास करतात, कारण त्यावेळेस काही वाहनांची वगैरे काही व्यवस्था नव्हती. पायी प्रवास करतात आणि बरोबर आषाढी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला भगवान बुद्ध त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये येऊन पोहोचतात. तिथे आल्यानंतर ते जे पंचवग्गीय परिव्राजक होते, कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्दीय आणि वप्प, या 5 परिव्राजकांना भगवान बुद्ध त्यांनी प्राप्त केलेल्या बुद्धत्व ध्यानाचा प्रथम उपदेश करतात. त्याच उपदेशाला बौद्ध संस्कृतीमध्ये आपण धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतो. आणि धम्मचक्र प्रवर्तन कधी केलं भगवान बुद्धांनी? आषाढी पौर्णिमेला. आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केलेला आहे. आणि तेव्हापासून बौद्ध संस्कृतीमध्ये सारनाथ हे जे स्थळ आहे, हे स्थळ कशासाठी प्रसिद्ध आहे? धम्मचक्र प्रवर्तन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु उपस्थितांनो, फक्त धम्मचक्र प्रवर्तन स्थळ म्हणूनच सारनाथचं महत्व नाही आहे. म्हणजे ते तर महत्व आहेच, पण केवळ ते एकच महत्व नाही आहे की त्यासाठी सारनाथ प्रसिद्ध आहे. आणखीनही विविध घटना या सारनाथ मध्ये घडलेल्या आहेत की ज्या घटनांमुळे हे सारनाथ स्थळ प्रसिद्ध आहे. त्या घटनांचा सुद्धा आपण एकदम इतिहास या ठिकाणी पाहणार आहोत. बुद्ध म्हणजे भगवान बुद्ध सारनाथला येण्या अगोदर बौद्ध संस्कृतीमध्ये सारनाथचं काही असं विशेष महत्व नव्हतं, कारण यापूर्वी कधी सारनाथला भगवान बुद्ध आले पण नव्हते. धम्मचक्र प्रवर्तन उपदेश करायचं म्हणून बुद्ध सारनाथला आले होते. त्यातल्या त्यात कारण काय होतं की ते पंचवग्गीय भिक्खू सारनाथला होते म्हणून आले होते. त्यापूर्वी बुद्ध कधी सारनाथला आले नव्हते. परंतु जर इतिहासाचा अभ्यास केला तर इतिहासामध्ये त्या सारनाथला ऋषी मुनींची, तपस्व्यांची भूमी म्हटलेलं आहे. तपस्व्यांची भूमी. कारण बघा, मी तुम्हाला आताच उल्लेख केला जागेचा. बुद्ध सारनाथ मध्ये कुठे आले होते? ऋषी पतन मृगदाय वनामध्ये आले होते, की ज्या ठिकाणी ते पंचवग्गीय भिक्खू विहार करत होते. त्या विहाराचं, त्या गार्डनचं नावच आहे ऋषी पतन मृगदाय वन. मृग म्हणजे हरिण, मृगदाय म्हणजे तिथे हरणांचा वास होता, मग त्याला मृगदाय म्हणायचे. ऋषी पतन, ऋषी म्हणजे ऋषी मुनी, मोठमोठे तपस्वी जे काही होऊन गेले, साधू संत, ऋषी मुनी. पतन असे अनेक साधू संत त्या सारनाथ मध्ये होऊन गेले की त्यांनी आपल्या ध्यान साधनेने, आपल्या तपने, आपल्या तपने, आपल्या बलाने आपल्या मनातील विकारांचं पतन केलं. म्हणून त्या भूमीला ऋषी पतन मृगदाय वन असं म्हणतात. म्हणजे अगोदर सुद्धा, म्हणजे बुद्ध सारनाथला येण्या अगोदर सुद्धा त्या सारनाथचं असं हे विशेष महत्व होतं. म्हणून भगवान बुद्धांच्या म्हणजे ते पंचवग्गीय भिक्खू त्या सारनाथ मध्ये होते, तप करण्यासाठी आले होते. आणि त्यांना उपदेश करण्यासाठी भगवान बुद्धगया ते सारनाथ पर्यंत पायीच प्रवास करतात. तिथे आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश करतात. आणि त्यामुळे त्या भूमीचं महत्व बौद्ध संस्कृतीमध्ये वाढीस लागलं. त्या भूमीला आपण काय म्हणतो? धम्मचक्र प्रवर्तन भूमी म्हणतो. त्या ठिकाणी भगवान बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केला, म्हणून त्या भूमीला धम्मचक्र प्रवर्तन भूमी म्हणतात. भगवान बुद्ध उपदेश करत आहेत धम्मचक्र प्रवर्तनाचा. म्हणजे काय? 4 आर्य सत्यांचा उपदेश करतात, आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश करतात. हा सगळा उपदेश करत आहेत. आणि त्याच्या समोर पंचवग्गीय जे भिक्खू बसले होते, त्या पंचवग्गीयांपैकी जो एक होता ज्याचं नाव होतं कौंडिन्य, त्या कौंडिन्यला बसल्या ठिकाणी धम्म संवेग उत्पन्न झाला. धम्म संवेग म्हणजे धम्माचं ज्ञान उत्पन्न झालं. कोणतं ज्ञान? त्याच्या मनातील 3 बंधनं बसल्या ठिकाणी तुटले. मी याचा उपदेश तुम्हाला मागच्या वेळेस केलेला आहे. तो श्रोतापन्न झाला. म्हणजे सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा,
सील, बत्त, परामर्श हे ते 3 बंधन आहे. याच्यावरती आपला उपदेश आपल्या चॅनलवरती आहे. हे 3 बंधन तुटले, बसल्या ठिकाणी तो श्रोतापन्न झाला. कोण? तो कौंडिन्य श्रोतापन्न झाला. दुःखमुक्तीच्या प्रवाहामध्ये त्या श्रोतमध्ये तो पन्न झाला, प्रतिष्ठित झाला, श्रोतापन्न झाला. पुन्हा ध्यान, मनन, चिंतन करून 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 सकृदागामी झाला. दुःखमुक्तीची 2री पायरी. अनागामी झाला. दुःखमुक्तीची 3री पायरी. अरहंत झाला. त्या मनातल्या 10च्या 10 विकारांना त्याने तोडलं, ते बंधन तुटले आणि तो त्या ठिकाणी अरहंत झाला. भिक्खू संघात पहिला अरहंत होणारा भिक्खू म्हणून त्याचं नावलौकिक झालं, भंते कौंडिन्य. आणि मग त्याच्यानंतर भद्दीय, त्याच्यानंतर मग महानाम, भद्दीय, वप हे सगळेही 5ही भिक्खू अरहंत झाले. अरहंत झाले आणि त्या 5 परिव्राजकांना घेऊन भगवान बुद्ध त्याच ठिकाणी त्या मृगदाय वनामध्ये संघाची स्थापना करतात. कोणता संघ? भिक्खू संघ तिथे स्थापन करतात. अगोदर भिक्खू संघ नव्हता. तिथे त्या पंचवग्गीय परिव्राजकांना दीक्षित, म्हणजे अगोदर ते परिव्राजकच होते, गृहत्यागीच होते, पण त्यांना धम्माचं ज्ञान अरहंत म्हणून जेव्हा ते होतात, तर त्यांना विधिवत त्यांना दीक्षित करून, त्यांना भिक्खू म्हणून दीक्षित करून त्या 5 परिव्राजकांना, त्या 5 भिक्खूंना घेऊन भगवान बुद्ध भिक्खू संघाची स्थापना करतात. ऐतिहासिक घटना झाली. हे सुद्धा महत्व आहे. म्हणजे भिक्खू संघाची जन्मभूमी आहे सारनाथ. समजलं? पहिलं महत्व कोणतं आहे? धम्मचक्र प्रवर्तन भूमीचं महत्व आहे. दुसरं महत्व भिक्खू संघाची ती जन्मभूमी आहे. आणि पहिल्यांदाच ते पंचवग्गीय भिक्खू बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी या 3 रत्नांची शरण ग्रहण करतात. म्हणजे सारनाथ हे जे स्थळ आहे हे भिक्खू संघाची जननी आहे. इथे भिक्खू संघाची स्थापना झाली, इथे भिक्खू संघाचा जन्म झाला. यासाठी सुद्धा सारनाथचं महत्व आहे बौद्ध संस्कृतीमध्ये. त्याच्यानंतरचा पुन्हा इतिहास आहे. एक यशस नावाचा कुलपुत्र असतो, वाराणसीचा राजकुमार कुलपुत्र असतो, ऐशो आरामात जीवन जगत असतो. त्या ऐशो आरामाच्या त्या जीवनामुळे एकदम कंटाळून जातो. एकदा मध्यरात्री उठून त्याचं मन एकदम असं चलबिचल झालेलं असते आणि त्याचं मन अशांत झालेलं असते. तो खूप उद्विग्न झालेला असतो आणि मग पळत सुटतो महलाच्या बाहेर. अरे मला शांती द्या, मला शांती पाहिजे, मला शांती पाहिजे, मी फार दुखी आहे, अरे मला शांती पाहिजे, असं म्हणत म्हणत तो मृगदाय वनामध्ये येऊन पोहोचतो. तेव्हा भगवान बुद्ध त्याला पण उपदेश करतात. तो पण भिक्खू होतो. तो भिक्खू झाला. त्याचे 4 मित्र ते पण भिक्खू होतात. ते 5ही जण भिक्खू झाले. मग त्यांच्या ग्रामवासियांना समजते की आपला तो यश आणि त्याचे 4 मित्र ते 5ही जण भिक्षू झाले, तर त्याच्या गावचे 50 लोक ते पण भिक्षू होतात. अशा प्रकारे त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये असे एकूण 60 अरहंत भिक्खू तयार होतात. 60. अगोदरचे 5, त्यानंतर 6वा कोण होतो? यश. यशचे 4 पुन्हा मित्र असतात, 10 झाले. आणि यशच्या गावचे 50 लोक भिक्षू होतात. असे किती झाले? 60 भिक्खू झाले. बघा, त्या 60 भिक्खूंना भगवान बुद्ध बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचा आदेश देतात. तिथे बौद्ध धम्माची स्थापना झालेली आहे. इथे सारनाथ मध्ये तिथून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाय हिताय देसेत धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं पर्योसान कल्याणं. भिक्खूंनो म्हणजे त्या 60 भिक्खूंना 61 आपले भगवान बुद्ध त्या 60 अरहंत भिक्खूंना आदेश देतात की भिक्खूंनो चला आता निघा बाहेर. चरत भिक्खवे चारिका करत चला, चला बाहेर. चरत भिक्खवे चारिकं कोणासाठी? बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी. लोकानुकंपाय लोकांवरती दया करा, लोकांवरती अनुकंपा करा. देसेत धम्मं या धम्माची देसना करा. असा धम्म आदि कल्याणं सुरुवातीला पण कल्याणकारक, मध्य कल्याणं मध्येही कल्याणकारक, पर्योसान कल्याणं तो शेवटीही कल्याणकारक. अरे अशा कल्याणकारक धम्माचा
उपदेश करा, उपदेश करा, चरत भिक्कवे, चरत भिक्कवे. म्हणजे बौद्ध धम्माच्या प्रचाराची सुरुवात सुद्धा या सारनाथ मधूनच झालेली आहे. म्हणजे सारनाथ ही बौद्ध धम्माची स्थापना भूमी सुद्धा आहे. तिसरं महत्व. पहिलं कोणतं? धम्मचक्र प्रवर्तन भूमी. दुसरं भिक्खू संघाची स्थापना झाली म्हणजे भिक्खू संघाची जन्मभूमी. तिसरं बौद्ध धम्माची सुद्धा स्थापना सारनाथ मध्येच झाली म्हणजे बौद्ध धम्माचं जन्मस्थान हे सारनाथच आहे. आणि चौथं सर्वात महत्वाचं आहे, सारनाथ ही अरहंताची भूमी झाली. त्या काळामध्ये या भारतात फक्त त्या सारनाथ मध्येच अरहंत विहार करत होते, दुसरीकडे कुठेच नव्हते. 61 अरहंत होते म्हणजे 60 ते भिक्षू अरहंत होते आणि 61 कोण? महाकारुणिक भगवान बुद्ध. हे पण बुद्ध सुद्धा अरहंतच असतात ना, दुःखमुक्त असतात. असे 61 अरहंत त्या सारनाथच्या भूमीमध्ये विहार करत होते त्या काळात. या भारताचं नाही, संपूर्ण जम्बूद्वीपात नाही तर संपूर्ण जगात या पृथ्वीवर एकमेव असं ठिकाण होतं ते सारनाथ की जिथे 61 अरहंत भिक्खू तिथे विहार करत होते. अरहंताची भूमी आहे बघा ती सारनाथ. किती महत्व आहे सारनाथचं? 4 महत्व तुम्हाला सांगितलं मी. एक तर धम्मचक्र प्रवर्तन भूमीचं महत्व आहे. दुसरं भिक्खू संघाची जन्मभूमी म्हणून महत्व आहे. तिसरं बौद्ध धम्माची स्थापना त्या ठिकाणी झाली हे महत्व आहे, बौद्ध धम्माची स्थापना भूमी म्हणून आहे. आणि चौथं अरहंताची भूमी आहे. असं विविध अंगाने अत्यंत महत्वपूर्ण हे सारनाथ स्थळ आहे बघा. इतकं महत्वपूर्ण स्थळ आहे म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये या सारनाथला विशेष महत्वाचं स्थान आहे बघा. आणि त्यामुळेच तर बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तरी सुद्धा सारनाथचं महत्व वाढीस लागलं होतं, कमी नाही झालं. बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने भिक्खू राहत होते त्या मृगदाय वनामध्ये. हजारोच्या संख्येने. 50 वर्ष झाले, 100 वर्ष झाले, 150 वर्ष झाले, 200 वर्ष निघून गेले. 200 वर्षांमध्ये त्या सारनाथचं खूप महत्व वाढलं. त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने भिक्खू राहत होते. 200 वर्षांनंतर जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला, तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं की सम्राट अशोकाने जे जे धम्म कार्य केलं त्याच्यापैकी त्याचं एक जे धम्म कार्य आहे ते म्हणजे त्याने या सगळ्या स्थळांची यात्रा केली होती. आणि एकटाच नाही, परिवाराला सोबत घेऊन गेला तो. अमात्य सेनापती सैन्यासह गेला सगळीकडे. लुंबिनीला पण गेला, तुम्हाला मी मागे पण सांगितलं. बुद्धगयाला पण गेला. बुद्धगयाला काय काय त्याने कन्स्ट्रक्शन केलं ते पण सांगितलं. अगदी त्याप्रमाणे सम्राट अशोक सारनाथ मध्ये आला तेव्हा अशोकासोबत भंते उपगुप्त महाथेरो भंतेजी होते. तो सारनाथला आला. ज्या आसनावरती बसू म्हणजे एक आसन होतं असं, त्या आसनाची भिक्खू लोक पूजा करायचे. ज्या आसनावर भगवान बुद्ध बसलेले असायचे म्हणजे बसून त्यांनी धम्मचक्राचा उपदेश केला. अगोदर त्या आसनाची पूजा केली. त्यानंतर त्याच्या बाजूला ज्या कुटीमध्ये भगवान बुद्ध 3 महिन्यांपर्यंत राहिले म्हणजे पहिला वर्षावास केला त्या कुटीचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि नंतर त्यांनी एक समितीची स्थापना केली की विचारपूर्वक या ठिकाणी आपल्याला काय काय कन्स्ट्रक्शन करता येईल याचा विचार करावा. आणि त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं, बांधकाम केलं बघा. सगळ्यात पहिलं बांधकाम केलं की जिथे भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केला त्याच ठिकाणी सम्राट अशोकाने एक भव्य असा स्तूप निर्माण केला. त्या स्तूपाला म्हणतात धम्मेक स्तूप. धम्मेक स्तूप निर्माण केला. त्या धम्मेक स्तूपाच्या अगदी काही अंतरावरच आणखीन एक तसाच एक स्तूप निर्माण केला सेम धम्मेक स्तूपासारखा. कारण धम्मेक स्तूपाची उंची जवळपास 33 मीटर होती. 33 मीटर विचार करा ते किती मोठा असेल बघा धम्मेक स्तूप. अगदी काही अंतरावरती तसाच एक दुसरा स्तूप निर्माण केला. त्या स्तूपाला म्हणतात धम्म राजिका स्तूप.
त्याने आणखीन तिचं निर्माण केलं. तिने भगवान बुद्ध जिथे राहत होते त्या तिची कुटी होती, त्या कुटीचा पुनर्संस्कार केला. ती मूलगंध कुटी बनवली. त्या मूलगंध कुटीच्या अगदी मागच्या बाजूला त्याने एक 50 फुटाचा स्तंभ निर्माण केला आणि त्या स्तंभावरती 4 सिंहाचं शिल्प ठेवलं, ज्याला आपण अशोक स्तंभ म्हणतो. हे बघा या ठिकाणी ठेवलेला आहे, 2 अशोक स्तंभ ठेवलेला आहे. अशा प्रकारचा अशोक स्तंभ त्याने निर्माण केला. आणि या सोबत आणखीन एक महत्वाचं स्तूप निर्माण केला, त्याला म्हणतात चौखंडी स्तूप. बरेचसे लोकांना माहिती नाही आहे, चौखंडी स्तूप सुद्धा त्या ठिकाणी आहे. तो असा चौकोनी आकाराचा आहे म्हणून त्याला चौखंडी स्तूप म्हणतात. म्हणजे जिथे जेव्हा भगवान बुद्ध, असं म्हणतात की भगवान बुद्ध जेव्हा आषाढी पौर्णिमेला आले होते, ते एका पहाडावरती चढले आणि असं करून ते त्या पंचवग्य भिक्खूंना पाहत होते की नेमकं ते भिक्खू कुठं आहेत. आणि म्हणून त्या पहाडावरती भगवान बुद्ध चढले होते. तिथे भगवान बुद्धांनी काही काळ विहार केला. म्हणून सम्राट अशोकाने त्या पहाडावरती सुद्धा एक स्तूप निर्माण केला. त्याच स्तूपाला आज चौखंडी स्तूप असं म्हणतात. तर अशा प्रकारे सम्राट अशोकाने तिथे धम्मिक स्तूपाची निर्मिती केली, धम्मराजिका स्तूपाची निर्मिती केली. अशोक स्तंभ म्हणजे अशोकाने निर्माण केला म्हणून त्याला आपण अशोक स्तंभ म्हणतो. हा जो सिंहशिल्प तुम्ही सिंहस्तंभ पाहता, अशा प्रकारचा सिंहस्तंभ निर्माण केला. मूल गंध कुटी त्याचा पुनर्संस्कार केला. विविध प्रकारचे स्तूप, विविध प्रकारचे विहार निर्माण केले आणि चौखंडी स्तूपाची निर्मिती केली. अशा प्रकारे सम्राट अशोकाने ते सारनाथ अजरामर करून टाकलं. बघ, अजरामर केलं. म्हणजे एखाद्या वेळेस माणसाचे विचार हे मरू शकतात, माणूस पण मरून जाईल, परंतु आपण जे कन्स्ट्रक्शन करतो ना, विटांचं बांधकाम करतो, जे काही बांधकाम करतो ते कधी संपत नाही. त्याचे भग्नावशेष सुद्धा शिल्लक राहतात. सम्राट अशोकाने 2200 वर्ष अगोदर त्या ठिकाणी भव्य स्तूपाची निर्मिती केली. आजही ते स्तूप तुम्हाला सारनाथ मध्ये पाहायला मिळतील. आज जर तुम्ही सारनाथला गेले तर सम्राट अशोकाने जे जे काही कन्स्ट्रक्शन सारनाथ मध्ये केलेलं आहे ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. सगळ्यात पहिलं तुम्ही बघायचं धम्मिक स्तूप. बघा, अतिशय भव्य आहे. बघा, आता आपल्याकडे फोटो नाही आहे, पण तुम्ही बऱ्याच फोटोमध्ये जो धम्मिक स्तूप बघितला असेल, असं भव्य असं अतिशय मोठ्या अशा 90 फूट असा स्क्वेअर फीट गोलाकारामध्ये आहे आणि 33 मीटर असा उंच आहे. बघा, 33 मीटर उंच, अतिशय भव्य आहे. आणि त्या धम्मिक स्तूपाच्या अशा गोलाकारामध्ये असे 8 कप्पे बनवलेले आहेत. कप्पे म्हणजे आपण भिंतीमध्ये बघा जुन्या काळामध्ये देवळी बनवतात ना, दिवा ठेवण्यासाठी, त्याला देवळी म्हणतात. कप्पे असतात बघा, तसे त्याने त्या गोलाकार आकारामध्ये 8 कप्पे बनवले. त्या धम्मिक स्तूपाचा खालचा जो भाग आहे हा पक्क्या दगडाने बनवलेला आहे. म्हणजे सहज जर कोणी फोडायचा प्रयत्न केला तर ते फुटत नाही. पक्क्या दगडाने त्याचा खालचा भाग बनवलेला आहे आणि वरचा जो भाग आहे तो कच्च्या विटाने बनवलेला आहे. तर बघा, तो धम्मिक स्तूप कशाचा प्रतीक आहे? भगवान बुद्धाच्या धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे. आणि त्याचे 8 कप्पे असे गोल आकारामध्ये जे बनवलेले आहेत ते आर्य अष्टांगिक मार्गाचे प्रतीक आहेत. हे आर्य अष्टांगिक मार्ग हे 8 तत्व आहेत. या 8 तत्वांचं ते प्रतीक आहे. बघा, आज जर तुम्ही कधी गेले सारनाथला, तो भव्य बघा स्तूप आहे, म्हणजे एकदम भव्य आहे. बघा, आज पण तो स्तूप पाहायला मिळतो, अगदी भव्य. विचार करा, आज म्हणजे तुम्ही फोटो बघा त्याचा फक्त, आज जर तो स्तूप एवढा भव्य आहे, त्याच्यावरती डिझाईन सुद्धा काढले बघा. आज पण ते डिझाईन तुम्ही पाहू शकता. फुलांचे डिझाईन आहेत, वेगवेगळ्या कलाकुसरीचे डिझाईन आहेत. तर विचार करा, ज्यावेळेस सम्राट अशोकाने जो स्तूप निर्माण केला असेल त्यावेळेस तो स्तूप किती भव्य असेल. बघा, किती भव्य असेल. म्हणजे त्याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो, फक्त स्वप्नच बघू शकतो. बघा की तो स्तूप किती भव्य असेल. अगदी त्या धम्मिक स्तूपापासून अगदी काही अंतरावर आणखीन एक धम्मिक स्तूपासारखाच आणखीन एक स्तूप सम्राट अशोकाने निर्माण केला होता. त्या स्तूपाला धम्मराजिका स्तूप असं म्हणतात. काय म्हणतात? धम्मराजिका स्तूप. परंतु तो धम्मराजिका स्तूप परिपूर्णपणे आता नष्ट झालेला आहे. फक्त त्याचा बेसमेंटच शिल्लक आहे.
म्हणजे ज्याला आपण म्हणतो पाया, फक्त पाया शिल्लक आहे. बरेचसे पर्यटक किंवा अनुयायी लोक त्या ठिकाणी जातात, फक्त त्या धम्मिक स्तूपाचं दर्शन घेतात, पण त्यांना त्या धम्मराजिका स्तूपाचा इतिहास माहीतच नाही. त्याच्या बाजूनच जातात, पण त्यांना इतिहास माहीत नाही, ते बिचारे पाहतात असं निघून जातात. इतिहास माहीत असला पाहिजे. तर मी तुम्हाला अगोदर पण बोललो, इतिहास माहीत झाला की लोक बरोबर असे हात जोडतात, त्या विटांना, त्या तुटलेल्या भिंतींना पण हात जोडतात. बघा, तो जो धम्मराजिका स्तूप आहे तो सुद्धा त्या धम्मिक स्तूपासारखाच अत्यंत भव्य होता. आणि असं इतिहासात सांगितलेलं आहे की सम्राट अशोकाने म्हणजे भगवान बुद्धांच्या अस्थींवर जे 8 स्तूप निर्माण झाले होते, त्या 8 स्तूपांपैकी 7 स्तूपाचं त्याने परत उत्खनन केलं. त्या बुद्ध अस्थी जमा केल्या, पाटलीपुत्राला घेऊन आला, त्याची पूजा केली आणि त्याचे असे छोटे 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 भाग केले. एकूण 84,000 भाग केले. आणि त्या 84,000 बुद्ध अस्थींवरती जम्बूद्वीपामध्ये 84,000 स्तूपाची निर्मिती केली. स्तूप 84,000 स्तूप. तर त्यापैकी एक स्तूप म्हणजे हा धम्मराजिका स्तूप आहे. त्या 84,000 बुद्ध अस्थी स्तूपांपैकी एक स्तूप आहे हा धम्मराजिका स्तूप. पण साहित्यामध्ये सांगितलं, इतिहास असा आहे की 1794 मध्ये, म्हणजे अगदी आजच्या या 200, 250, 300 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 1794 मध्ये वाराणसीमध्ये एक राजा राज्य करत होता. त्याचं नाव होतं चैत्यसिंह. आणि त्या राजा चैत्यसिंहाचा एक दिवाण होता, म्हणजे हिशोबनीस करणारा दिवाण, त्याचं नाव होतं जगतसिंह. ह्या जगतसिंहानं काय केलं, काही सैन्यानं घेऊन तो त्या सारनाथ मध्ये आला. त्याला स्वतःचा महल बनवायचा होता, स्वतःचा महल बनवायचा होता. आणि ते महल बनवण्यासाठी त्याला विटांची गरज होती. तो त्या सारनाथला आला. पहिले त्याने त्या धम्मिक स्तूपाला तोडण्याचा प्रयत्न केला, पण धम्मिक स्तूपाचा जो खालचा भाग आहे तो पक्क्या दगडाने बनवलेला आहे, त्यामुळे त्याला ते दगड तोडता आले नाही. मग त्याने आपला मोर्चा वळवला त्या धम्मराजिका स्तूपाकडे. सैनिकांना घेऊन त्याने त्या धम्मराजिका स्तूपाला तोडलं, कारण धम्मराजिका स्तूप पूर्णपणे कच्च्या विटांचा बनवला होता. पटापट त्या विटा तोडल्या, त्या विटा जमा केल्या आणि त्या विटा घेऊन बैलगाडीमध्ये भरून त्या विटा तो आपल्या वाराणसीला घेऊन गेला. आणि वाराणसीमध्ये त्याने स्वतःचा महल बनवला. त्याला आजही जगतगंज नावाचा एरिया आहे वाराणसीमध्ये, जगतगंज. म्हणजे त्याने स्वतःच्या नावाचा एरिया पण बनवला, तिथे त्याचा महल पण आहे, त्याला जगतगंज असं म्हणतात. 1794 मध्ये तर त्याने त्या स्तूपाचं अतोनात नुकसान केलं. त्या सगळ्या विटा तोडल्या आणि म्हणजे तोडता तोडता तो खालपर्यंत आला. तेव्हा त्याला एका स्पेसमध्ये एक संदूक सापडलं. संदूक म्हणजे एक पेटी, दगडाची पेटी सापडली. त्या पेटीच्या अवतीभोवती बुद्ध काळातले काही सोनं, चांदी, दाग दागिने पण त्याला सापडले. ते सोनं, चांदी, दाग दागिने त्याने स्वतःच्या जवळ ठेवले. त्याने जे दगडी पेटी उचलली, संदूक उचलली, दरवाजा खोलला, तेव्हा त्याच्यामध्ये बुद्धाच्या अस्थी होत्या, ज्या सम्राट अशोकाने ठेवल्या होत्या. पण त्याला असं वाटलं की त्याला काही समजलं नाही नेमकं हे काय आहे. त्याला असं वाटलं की काहीतरी काला जादू आहे, काहीतरी छुछू आहे, काहीतरी जादूटोना आहे किंवा काहीतरी अशुभ आहे. त्याला काही समजलंच नाही बघा की त्या बुद्धाच्या अस्थी आहेत. बिचाराने अज्ञानापोटी ते जे बुद्धाच्या अस्थी होत्या त्या बुद्धाच्या अस्थी गंगा नदीमध्ये प्रवाहित करून टाकल्या, फेकून दिल्या. आणि ती जी संदूक आहे ते संदूक त्याने स्वतः जवळ ठेवले, अस्थी फेकून दिल्या. म्हणजे आजही बघा जी गंगा नदी आहे ना, त्या गंगा नदीमध्ये बुद्धाच्या अस्थी आहेत बघा. हा तो इतिहास आहे. तर आज तो धम्मराजिका स्तूप त्या ठिकाणी आहे, पण फक्त बेसमेंटच शिल्लक आहे. तुम्ही जर कधी सारनाथला गेलात तर धम्मिक स्तूपासोबत त्या धम्मराजिका स्तूपाचं सुद्धा तुम्ही दर्शन घ्या, कारण तो स्तूप हा भगवान बुद्धांच्या अस्थींवर निर्माण झालेला स्तूप आहे. बघा, हे 2 स्तूप आहेत. एक तर सारनाथ धम्मिक स्तूप, जो धम्मचक्र परिवर्तनाचं प्रतीक आहे, आणि हा दुसरा स्तूप बघा की ज्याला धम्मराजिका स्तूप म्हणतात, त्या स्तूपाचं सुद्धा तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे सम्राट अशोकाने तो धम्मराजिका स्तूप बनवला होता. त्या धम्मराजिका
स्तूपाच्या बाजूला सम्राट अशोकाने मूल गंध कुटीची पण निर्मिती केली, जिथे भगवान बुद्धांनी विहार केला, पहिला वर्षावास केला. त्या मूलगंध कुटीचा त्याने पुनर्संस्कार केला. पण आज ती कुटी परिपूर्ण नाही आहे, कारण वरचं जे छप्पर होतं ते सगळं तुटलं, त्या भिंती पण तुटल्या. फक्त आता पायवा आणि काही थोड्या बहुत अशा 3-4 फुटापर्यंत असलेल्या फक्त भिंती शिल्लक दिसतात. त्याच्याशिवाय दुसरं तिथं काही नाही आहे. पण शेवटी आपण श्रद्धावान लोक आहोत ना, तिथं गेले की बरोबर तुमच्या मनामध्ये ते तरंग उत्पन्न होतात बघा. तिथल्या बुद्ध तरंगांचा तुम्हाला अनुभव येतो. हीच ती कुटी आहे की जिथे भगवान बुद्धांनी विहार केला. या भूमीला बुद्धाचा पदस्पर्श झालेला आहे. आपोआपच लोक तिथे जातात, गुडघ्यावरती बसतात, असं हात जोडून वंदन करतात बघा. इतकं पवित्र ठिकाण आहे ते. ती बुद्धाची मूलगंध कुटी आजही त्या ठिकाणी आपल्याला भग्न अवशेषाच्या रूपामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या बांधकामामध्ये सर्वाधिक महत्वाचा आहे त्या मूलगंध कुटीच्या मागच्या बाजूला त्याने 50 फुटांचा अशोक स्तंभ निर्माण केला. हा जो स्तंभ आपण पाहतो ना इथे ठेवलेला आहे, 4 सिंहांचा स्तंभ, याला सिंहस्तंभ म्हणतात. हा सिंहस्तंभ सम्राट अशोकाने निर्माण केलेला आहे. कुठे निर्माण केला? जिथे भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केला, त्या धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक म्हणून त्या 4 सिंहांचा स्तंभ सम्राट अशोकाने निर्माण केलेला आहे. मी या अशोक स्तंभावर याच्या अगोदर पण एक धम्मदेशना दिलेली आहे की ते 4 सिंह कशाचे प्रतीक आहेत, तो स्तंभ कशाचा प्रतीक आहे, ती जी गोल वेदिका आहे ती वेदिका कशाचा प्रतीक आहे, या सर्वाचा उपदेश मी तुम्हाला केलेला आहे. ते जे 4 सिंह आहेत, म्हणजे तो जो सिंहस्तंभ आहे खाली पूर्णपणे 50 फुटाचा स्तंभ आहे, दगडाचा पूर्ण दगडाचा स्तंभ आहे तो गोल आकारामध्ये. त्यानंतर त्या स्तंभाच्या वरती म्हणजे 50 फुटावरती अशी गोल पट्टी आहे, त्याला वेदिका असं म्हणतात. आणि त्या वेदिकेच्या वरती म्हणजे तो 4 सिंहाचा बघा, ते 4 सिंह असे पाठमोरे उभे आहेत. ते 4 दिशेने तोंड करून पाठमोरे ते 4 सिंह तिथे उभे आहेत. हे 4 सिंह म्हणजे काय आहेत? हे 4 सिंह जे आहेत हे सिंह बौद्ध संस्कृतीमध्ये धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे. की ज्याप्रमाणे सिंहाची जी डरकाळी आहे, डरकाळी दूर दूर पर्यंत जाते, 4ही दिशाने जाते, अगदी त्याप्रमाणे भगवान बुद्धांचा धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश याच भूमीमधून 4ही दिशाने प्रसारित झाला. याचं प्रतीक म्हणून सम्राट अशोकाने हे 4 सिंहांचं शिल्प त्या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेलं आहे. हे ते 4 सिंह आहेत. आणि 4 सिंह म्हणजे काय? 4 आर्य सत्यांचं प्रतीक आहे ते 4 सिंह. त्यांच्या पायव्याजवळ अशी गोलपट्टी आहे, त्याला वेदिका असं म्हणतात. त्या वेदिकेमध्ये तुम्ही आता पण बघा तिथं दाखवलेलं आहे बघा, त्या वेदिकेमध्ये 4 प्राणी असं धावत्या अवस्थेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्राणी आहे हत्ती, दुसरा प्राणी आहे घोडा, तिसरा प्राणी आहे सिंह आणि चौथा प्राणी आहे बैल. हे 4 प्राणी अशा धावत्या अवस्थेमध्ये आहेत. आणि प्रत्येक 2 प्राण्यांच्या मधामध्ये 24 आर्यांचं चक्र त्याने कोरून ठेवलेलं आहे. प्रत्येक 2 प्राण्यांच्या मध्ये. आता हे 24 आर्यांचं चक्र काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला धम्मदेशतेमध्ये सांगितलं. हे जे 4 प्राणी कशाचे प्रतीक ते सुद्धा सांगितलं. हत्ती जिथं आहे, हत्ती कशाचा प्रतीक आहे? भगवान बुद्ध जन्माचं प्रतीक आहे ना. महामायेने स्वप्नामध्ये हत्ती बघितला होता ना, सुमेध नावाचा तो बोधिसत्व होता. हत्ती बुद्धाच्या जन्माचं प्रतीक आहे. घोडा भगवान बुद्धाच्या गृहत्यागाचं प्रतीक म्हणजे कंठक घोडा. त्यानंतर सिंह तर भगवान बुद्धांना आपण शाक्य सिंह म्हणतो की नाही. सम्राट अशोकाने सुद्धा तसाच उल्लेख केलेला आहे. भगवान बुद्धांना शाक्य सिंह म्हणतात. धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक सिंह आहे, तर सिंह हे धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे. आणि बैल म्हणजे वीर्याचं प्रतीक आहे. भगवान बुद्धांनी 45 वर्षांपर्यंत सतत धम्माचा प्रचार प्रसार केला. या उत्साहाचं, या वीर्य पारमितेचं प्रतीक म्हणजे बैल आहे. हे 4 प्राणी प्रतिकात्मकरित्या अशा धावत्या अवस्थेमध्ये आहेत.
आणि प्रत्येक 2 प्राण्यांच्या मध्ये ते 24 आऱ्यांचं चक्र आहे. त्या चक्रालाच म्हणतात धम्मचक्र. 24 आरे. आणि ते 24 आरे कशाचे प्रतीक आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. ते धम्मचक्राचे 24 कडे आहेत. 4 आर्य सत्यांच्या 24 कडे आहेत. पहिलं आर्य सत्य दुःख आर्य सत्य आहे, त्याच्या 12 कडे आहेत. दुसरं आर्य सत्य दुःख समुदाय, त्याचे 3 कडे आहेत. तिसरं आर्य सत्य दुःख निरोध, त्याची 1 कडी आहे. आणि चौथं आर्य सत्य दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्य. म्हणजे काय? आर्य अष्टांगिक मार्ग. हा दुःख निरोधाचा मार्ग आहे, त्याच्या 8 कडे आहे. अशा प्रकारे पहिलं आर्य सत्य, दुसरं, तिसरं, चौथं याच्या एकूण म्हणजे 12 कड्या, 3 कड्या, 1 आणि 8 किती झाले? 24. आता कोणत्या कोणत्या कड्या आहे तुम्ही आपल्या सर्च रिसर्च चॅनलवरती जा. तुम्हाला 12 या 24 कड्या ज्या आहेत ह्या कोणत्या तुम्हाला माहित होतील. बघा, या 24 कड्यांचं प्रतीक ते धम्मचक्र त्या ठिकाणी कोरलेलं आहे. बघा, हे धम्मचक्र आहे. आणि हेच तर धम्मचक्र आपल्या भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित केलेलं आहे. हेच धम्मचक्र, हे जे धम्मचक्र आहे भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित केलेलं आहे. बघा, हे सम्राट अशोकाचं आहे. तर अशा प्रकारे हा अशोक स्तंभ सम्राट अशोकाने तिथे निर्माण केला. एवढंच काय, तर हा जो अशोक स्तंभ आहे या अशोक स्तंभाच्या वरती म्हणजे जे 4 सिंह जे आपण पाहतो त्या 4 सिंहाच्या वरती पण बैलगाडीच्या चाकाप्रमाणे एक चाक असं उभं ठेवलं होतं. ते बऱ्याचशा लोकांना माहित नाही आहे. त्या चाकामध्ये, त्याही चक्रामध्ये 32 चक्र होते, 32 आरे होते, 32 आरे. हे बघा, याने आपलं विहाराच्या वरती लावलेलं, याच्यामध्ये पण 32 आरे आहेत. हे 32 आरे जे आहेत हे सुद्धा महापुरुषांच्या 32 लक्षणांचं प्रतीक आहे. कारण सर्वोच्च स्थानी कोण असतात? भगवान बुद्ध असतात. त्या सिंहाच्या वर कोण असेल? भगवान बुद्ध असतील ना. पण भगवान बुद्धांच्या मूर्तीचा शोध लागला नव्हता, तर बुद्धांऐवजी बुद्धांच्या 32 लक्षणांचं प्रतीक हे 32 आरांचं चक्र असं बैलगाडीच्या चाकाप्रमाणे त्या 4 सिंहाच्या वरती ठेवलं होतं. परंतु कालांतराने ते चक्र तुटलं, खाली पडलं, जमिनीमध्ये बुजून गेलं. पण आधुनिक काळात जेव्हा उत्खनन झालं तर उत्खननामध्ये त्या 32 आऱ्यांच्या चक्राचे काही तुकडे सापडले. आजही ते 32 आऱ्यांचे तुकडे सारनाथच्या म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही जर कधी गेले तर नक्की त्या सारनाथच्या म्युझियम मध्ये जा. त्या ठिकाणी तो सिंहस्तंभ ठेवलेला आहे. हा जो सिंहस्तंभ आहे ना, सिंहशिल्प, जी भारताची राजमुद्रा आहे. 26 जानेवारी 1950 ला भारत सरकारने हा सिंहस्तंभ भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकार केलेला आहे. हे सिंहस्तंभ आजही, हा सिंहस्तंभ म्हणजे मूळ अशोकाने निर्माण केलेला मूळ सिंहस्तंभ सारनाथच्या म्युझियम मध्ये आहे. आणि एवढं बघा, एवढं हुबेहूब बनवलेलं आहे की नाही. त्यावेळेसची ती सिव्हिल इंजिनिअरिंग बघा. तुम्ही जर सारनाथला गेले तर नक्की त्या म्युझियम मध्ये जा. एंट्री केल्या समोरच बघा ठेवलेला आहे. तुम्ही जर त्या सिंहाकडे म्हणजे त्या दगडी सिंहाकडे जर 1 मिनिट कंटिन्यू बघितलं ना, कंटिन्यू एक टक तुम्ही त्या सिंहाकडे बघा, पुढच्या सेकंदाला 61व्या सेकंदाला तो सिंह तुम्हाला जिवंत वाटेल. म्हणजे एवढी कलाकुसर आहे बघा. त्या सिंहाचे दात काय बनवले, त्या सिंहाला मिशा काय दाखवलेल्या आहेत, त्या सिंहांचे डोळे, त्या डोळ्यांचे भोया, त्याचे कान आणि या समोरच्या बाजूला असलेले पूर्ण ते केस इतका हुबेहूब बनवलेला आहे. म्हणजे 2200 वर्ष जुनं आहे बघा ते. आज पण त्याची चमक कमी झाली नाही. जिवंत वाटतात ते सिंह. अशा सुंदर कलाकुसरीनं बघा सम्राट अशोकाने तो सिंहस्तंभ त्या ठिकाणी निर्माण केला होता. एवढंच काय, तर तो जो स्तंभ आहे त्या स्तंभावर त्याने एक आदेश सुद्धा कोरलेला आहे. तुम्ही जर सारनाथला गेले तो त्या मूळ ठिकाणी तो स्तंभ अजून त्याच ठिकाणी आहे. पण जास्तीत जास्त 5 ते 7 फूट त्याची उंची असेल. त्याच्यावरती त्याने एक आदेश लिहून ठेवला ब्राह्मी लिपीमध्ये. आदेश लिहिला की जो कोणी संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल, कारण इथे संघाची स्थापना झालेली आहे ना, म्हणून
जो कोणी संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल तर त्याचं चिवर काढण्यात येईल, त्याचं चिवर काढून त्याला पांढरे वस्त्र परिधान करून त्याला संघातून निष्कासित करण्यात येईल, असा आदेश लिहून ठेवला त्या स्तंभावर. आज पण तिथे आपण ते वाचू शकतो बघा. अशोकाचं संघाप्रती जे श्रद्धा होती त्याचं हे प्रतीक आहे बघा. हे त्याचं प्रतीक आहे. तर अशा प्रकारचा हा अशोक स्तंभ आजही सारनाथ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर नक्की त्या अशोक स्तंभाचं सुद्धा तुम्ही दर्शन घ्या. आणि सोबत सोबत आणखीन एक स्तूप निर्माण केला सम्राट अशोकाने, त्याला आपण चौखंडी स्तूप असं म्हणतो. मी तुम्हाला अगोदर पण बोललो की जेव्हा भगवान बुद्ध सारनाथच्या मृगदाय वनामध्ये आले होते तर तिथे ती पहाडी होती. त्या पहाडावरती भगवान बुद्ध चढले आणि अशा पद्धतीने ते त्या पंचवग्य भिक्खूंना पाहत होते. तिथून त्यांनी त्या पंचवग्गीय भिक्खूंना पाहिलं, मग खाली उतरतात आणि मग त्या पंचवग्गीय भिक्खूंकडे जातात. तर जेव्हा सम्राट अशोकाने हा इतिहास जाणला तर त्याने त्या पहाडावरती एक स्तूप निर्माण केला. त्याच स्तूपाला चौखंडी स्तूप असं म्हणतात. आज जर तुम्ही तिथं गेले तर तो मूळ जो स्तूप आहे तो स्तूप त्या ठिकाणी नाहीये.